ऐन शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतान यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांसोबत केल्यानं महाराष्ट्र राज्यातील जनता आक्रमक झाली आहे आणि यावरून राजकीय वर्तुळातही आरोप प्रत्यारोपांचं वादळ उठलेलं आहे। मालेगाव महानगरपालिकेत उपमहापौर शान-ए-हिंद यांच्या दालनात टिपू सुलतानचा फोटो लावल्यानं या वादाला सुरुवात झाली। बरं, हा वाद चिघळण्याआधीच टिपूची तसबीर भिंतीवरून हटवण्यातही आली, मात्र त्यानंतरही या सर्व प्रकरणावर आता राजकीय वादाच्या तोफा धडाडू लागल्यात। टिपू सुलतानच्या वादाला राजकीय फोडणी। टिपू सुलतानच्या मुद्द्यावर भाजपाची दुटप्पी भूमिका। ठाकरे सेनेची भाजपवर बोचरी टीका। इंग्रजांच्या विरोधात कुठेतरी लढा पुकारला होता आणि त्या अर्थानं टिपू सुलतान हे एक शौर्य गाजवणारे एक योद्धे होऊन गेले, एक भारताचे भूमिपुत्र होऊन गेले। त्यांनी कधी कुठल्याही विखारी विचारांना त्यांनी जवळ केलं नाही, तर एक शौर्याचं लक्षण म्हणून टिपू सुलतानांना आपण शिवाजी महाराजांच्या समकक्ष बघितलं नाही। हर्षवर्धन यांच्या याच वादग्रस्त वक्तव्यावरून टिपू सुलतानच्या फोटोवरून सुरू झालेल्या वादाचा भडका उडाला। मालेगावातील उपमहापौरांच्या दालनातील फोटो वाद सुरू होताच काढण्यात आला होता, मात्र त्यावर सपकाळ यांनी केलेल्या विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशी वक्तव्य खपवून घेतली जाणार नाही असा इशारा सपकाळ यांना दिला। लांगुल चालन, जोडे चाटणं हे या जन्मात मी बघितलेलं नाही। आम्ही हे बिलकुल सहन करणार नाही। टिपू सुलतान आणि छत्रपती शिवरायांची तुलना केली याबद्दल त्यांनी माफी मागितली पाहिजे। थोडी जरी नैतिकता राहिली असेल तर काँग्रेस पक्षाने देखील याचा कॉग्निझन्स घेतला पाहिजे। मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यानंतर टिपूच्या नावाचं समर्थन करण्याचा प्रस्ताव मूळ भाजपचाच होता असा दावा करणारं पत्र सपकाळ यांनी सोशल माध्यमांवर प्रसिद्ध केलं। 2013 सालचे हेच ते पत्र ज्यात भाजपनं एका मार्गाला टिपू सुलतानचं नाव देण्याचा प्रस्ताव दिलाय। या प्रस्तावावर अनुमोदक म्हणून भाजपचे विद्यमान मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या नावाचा उल्लेख आहे, तर विद्यमान महापौर रितू तावडे त्याच्या साक्षीदार आहेत। त्यामुळे या वादाला आणखीनच फोडणी मिळाली आहे। भाजप आणि काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या वादावर ठाकरेंच्या सेनेनं सडकून टीका केली आहे। तर पाकिस्तानमध्ये टिपू सुलतान हा नायक आहे। मग टिपू सुलतानला नायक मानणाऱ्या पाकिस्तानबरोबर क्रिकेट भारत खेळत असेल तर देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या भाजपने त्याचा धिक्काराने निषेध केला पाहिजे ना। टिपू सुलतानला जे पाकिस्तान नायक मानत आहे त्यांच्याबरोबर क्रिकेट खेळणार असाल तर मी धिक्कार करतो या क्रिकेटचा, असं देवेंद्र फडणवीस आणि या भाजपच्या लोकांनी सांगायला पाहिजे, पण सांगत नाही। ते ढोंगी लोक आहेत। टिपूच्या नावानं भाजपच्या टिपऱ्या। आता भाजपनं आपल्या फायद्यासाठी टिपूची कबर खणली आहे। टिपू सुलतानला पाकिस्तानात नायक म्हणून गौरवलं जातं, त्याच पाकिस्तानबरोबर भारत क्रिकेट खेळतोय हे भाजपला निंदनीय वाटत नाही याचं आश्चर्य। टिपूवरून सुरू झालेल्या वादानंतर आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे। हर्षवर्धन सपकाळ आमचे अध्यक्ष आहे आणि त्यांनी एक म्हटलं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांपासून स्फूर्ती घेऊन ते परकीयांविरुद्ध लढले टिपू सुलतान। हे वाक्य पहिलं लक्षात घेतलं म्हणजे का त्या टिपू सुलतानांनी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांना मानलंय। त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाला या विषयावर बोलण्याचा अधिकार आहे काय? त्यांनी भगतसिंग कोश्यारी आपले राज्यपाल होते, त्यांनी काय तुलना केली होती छत्रपती शिवाजी महाराजांशी? त्यांच्या अकलेची कीव करावीशी वाटते। छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त महाराष्ट्राचं आराध्य दैवत नाही, तर आपल्या भारत देशाचं आराध्य दैवत आहे। त्याच्यामुळे त्यांची तुलना जर असं कोण कोणाबरोबर करत असतील तर आपण म्हणू, आता आपण साहित्य संमेलनावर बोलतोय, साहित्यावर बोलतोय, तर त्या सकपाळांचा साहित्यावर अभ्यास किती आहे बघा। किती दिवस लाचारी सहन करणार आहे तुम्ही? काय ऐका नाही तुम्हाला की तुम्ही आता त्याला सारवा करताय? कशाला सारवा करताय? तुम्ही सांगा ना, तुम्हाला हे मान्य आहे म्हणून? तुम्हाला मान्य आहे ना संजय राऊतांनाही की छत्रपती शिवाजी महाराज बरोबर टिपू सुलतानशी करतात आहे? इतकी लाचारी महाविकास आघाडी टिकवण्याकरता निघाला पाहिजे बाहेर उद्धव ठाकरेजींनी। अंग्रेजों से लड़कर टीपू की शहादत हुई,
जेल में बैठकर टीपू तुम्हारे वीर की तरह 6 लव लेटर नहीं लिखा अंग्रेजों को मैं माफ कर दो, तुम जो बोले मैं करता हूं। टीपू तलवार लेकर अपने मुल्क को अंग्रेजों से आजाद कराने के लिए शहीद हो गया। टीपू की लाश के पास से, उसके पास से अंगूठी निकली सोने की, उस पे क्या लिखा हुआ था? राम। उस पर राम लिखा हुआ था। टिपू सुलतान याच्या नावावरून सुरू झालेला वाद हा भाजपचा दुटप्पीपणा असल्याचा आरोप ठाकरेंच्या सेनेनं केलाय। ज्या फोटोवरून हा वाद सुरू झाला तो फोटो तातडीनं हटवला गेलाय, मात्र त्यावरून सुरू झालेल्या राजकीय वादाच्या फोडणीचा ठसका आता बराच काळ राजकीय नेत्यांना लागत राहील। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। आणि याच वादासंदर्भामध्ये वादग्रस्त